नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सोलापूर जिल्ह्याची अस्मिता जपण्यासाठी उपस्थित असलेल्या त्या सोलापूर मतदारसंघातील माढा मतदारसंघातील स्वाभिमानी जनता तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे सर्वांचे नेते आदरणीय मोठे दादा आणि ज्या महाराष्ट्रानं किंग मेकर म्हणून काय काम करायची पद्धत असते ते बघितलं ते सर्वांचे लाडके आदरणीय बाळदादा व उपस्थित सर्व मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या स्वतःच्या पैशानं गाडीत पेट्रोल टाकून या शिवरत्न बंगल्यावर येणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझा सलाम. मित्रांनो, मी पंढरपूरहून आलोय. माझं सोलापूर मतदारसंघामध्ये मतदान आहे. माढा मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यातली 42 गाव आहेत. मी या ठिकाणी म्हणून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मला सर्वांना एकच सांगायचं आहे, आपण गाफील राहायचं नाही. आपल्या नेत्याची ताकद काय आहे, या नेत्याची ताकदीची दखल त्या दिल्लीकरांना कळली पाहिजे काय ते मोहिते पाटील. त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे. आमच्या भागामध्ये आताच विरोधकांनी पराभव मान्य केलाय. निंबाळकर पडतात म्हणतात सोशल मीडियावर. मी म्हणलं एक मान्य केलाय, दुसऱ्याची तयारी ठेवा. त्यांना मी पंढरपूरकर आहोत. आमच्या गावातली 42 गावं आदरणीय बाळदादा आदरणीय विजयदादा सर्वांच्या साक्षीनं सांगतो, 42 गावात 80% जास्त मतदान हे मोहिते पाटलांना होणार आहे. मी येणार आहे, बागडबिल्ल्याकडे येणार आहे. थोडं थांबा. आणि या माळशिरस मतदारसंघातला तो बीडचा बागडबिल्ला आमच्या मतदारसंघात आला आहे. त्या बागडबिल्ल्याला माझं सांगणं आहे, तू सगळं केलं असतं चाललं असतं. तू मोहिते पाटलाच्या अस्मितेत हात घातलाय बेट्या, तुला सुट्टी नाही. तुला या सोलापूर मतदारसंघातील स्वाभिमानी जनता हे आलेलं बीडचं पार्सल परत पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच सांगतो. मित्रांनो, या बागडबिल्ल्याला संविधान मान्य नाही. त्या बागडबिल्ल्याला काल बाबासाहेबांची मी पोस्ट टाकली होती फेसबुकला. यांना उद्या आठवण होईल म्हणलं बाबासाहेबांची. कपाळी निळाट्या गळ्यात पंचा, मी कुठं घेऊन आलोय तोंडात सोन्याचा चमचा. याला उद्या आठवतील बाबासाहेब. बाबासाहेबांबद्दल जर का ह्याच्या मनात प्रेम असलं असतं या ठिकाणी कृतज्ञता मेळावा घेतला. 32 मिनिटाच्या बसण्यात या माजोऱ्या उमेदवारानं एकदा सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही, एकदा सुद्धा अभिवादन केलं नाही. माझं दलित बांधवांना नाव नाही, अशा माजोऱ्या उमेदवाराला पण अजिबात स्वीकारायचं नाही. हे आलेलं पार्सल माघारी पाठवायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि हे भाजपवाले म्हणतील आम्हाला मतदान द्या, मराठा बांधवांनो ते मत मागतील. आपण म्हणायचं आरक्षणाचं काय झालं, ते मत मागतील. आपण म्हणायचं आमच्यावर हल्ले केले त्याचं काय झालं, ते मत मागतील. आपण म्हणायचं एवढंच बोलतो आणि पुन्हा